तर मंडळी, आज होती 2 टिअर केकची ऑर्डर, पण केक कंप्लीट करून झाल्यावर तो माझ्याकडून पडला आणि तुटला. तर हा केक मी कसा कंप्लीट केला त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. केक बनवणं हे तर माझ्या खूपच आवडीचं काम, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ज्या पण दिवशी माझी केकची ऑर्डर असते त्या दिवशी मी पटापट माझ्या घरातली कामे उरकून घेते, कारण केक बनवताना मला कोणत्याही प्रकारची अडचण नको असते. तर आजसुद्धा मी तसेच लवकर माझी कामे आवरली आणि केक बनवायला सुरुवात केली. तर इथे 1 किलोमध्येच कस्टमरला 2 टिअर केक बनवून हवा होता. त्यासाठी मी एक मोठा स्पंज बनवला आणि त्यावरती एक छोटा स्पंजसुद्धा बनवून ठेवला. तर हे स्पंज मी रात्रीच बनवून ठेवले होते. आता स्पंजला व्यवस्थित व्हिप क्रीम मी लावून घेतलेली आहे. तर केकला कमीत कमी कलर कसे लावायचे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी वेगवेगळे कलर लावले आहेत, कारण कस्टमरला हा केक कलरफुल हवा होता. तर त्यासाठी मी वाटीमध्ये थोडी थोडी व्हाईट कलरची व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 ते 2 ड्रॉप फक्त कलर टाकून कलर बनवून घेतलेले आहेत आणि स्पॅच्युलाच्या मदतीने अशा पद्धतीने वरतून थोडे थोडे कलर लावलेले आहेत. त्यामुळे काय होतं की केकमध्ये तुम्हाला जास्त कलर वापरायची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या केकला कलरफुल बनवू शकता. जर हा केक तुम्ही प्लेन ठेवला असता तर तो अजून छान दिसला असता असं मला वाटतं. पण कस्टमरची डिमांड असल्यामुळे मी या केकला कलरफुल बनवलेला आहे. तर याला व्यवस्थित मी क्रीमने कवर केलेलं आहे आणि जसे कलर मी साईडला लावलेले आहेत त्याच पद्धतीने मी वरतीसुद्धा कलर लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी माझा केक कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला कोणतेही प्रश्न पडले असतील किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स करून नक्की विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तरे देईल. तर पहा, इथे व्यवस्थित दोन्ही केक बनवून झालेले आहेत. दोन्ही केकला मी व्यवस्थित क्रीमने कवर केल्यानंतर हा स्पंज माझ्याकडून पडला. हा पडल्यानंतर मी पुन्हा त्याला कवर केलेले आहे क्रीम लावून. तुम्ही बघू शकता, वरच्या वरतीच तुम्हाला हलक्या हाताने क्रीम लावून घ्यायची आहे आणि क्रीम लावून व्यवस्थित याला प्लेन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अगोदरचा केक जसा क्रीम लावून कंप्लीट केला तसाच वेगवेगळे कलर लावून तुम्हाला ह्या स्पंजला घेऊन पुन्हा पहिल्यासारखा बनवायचा आहे. तर पहा, आता जो पहिला मोठावाला स्पंज आहे तो मी तुम्हाला डेकोरेट करून दाखवत आहे. बाजूला मी थोडेसे स्प्रिंकल लावून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती मी छोटा केक ठेवलेला आहे. अशा पद्धतीने केक ठेवल्यानंतर तुम्ही पुन्हा याला स्प्रिंकल लावून घ्यायचं आहे. या स्प्रिंकलच्या ऐवजी तुम्ही क्रीमने कोणती वेगळी डिझाईनची बॉर्डरसुद्धा करू शकता. तर इथे पहा, व्यवस्थित स्प्रिंकल लावून झाल्यानंतर मी वरती टॉपर लावून घेणार आहे. तर या केकला मी रेनबो कलरचे थीम असल्यामुळे रेनबो लावलेला आहे आणि त्यानंतर इथे कार्टूनचे थोडे थोडे स्टिकर मी अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने स्टिकर लावल्यामुळे तुमचा केक खूपच छान दिसतो. याला एक वेगळाच लुक येतो आणि बनवणेसुद्धा खूप सोपे होऊन जाते, कारण स्टिकर लावल्यामुळे तुम्हाला जास्त काही वेगळी डिझाईन करायची सुद्धा गरज पडत नाही. इथे मी थोडेसे सिल्वर बॉल्ससुद्धा लावलेले आहेत आणि एका झाकणाच्या मदतीने अशा पद्धतीने थोडे थोडे सर्कलचे डॉट्स बनवलेले आहेत. तर इथे केक कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ थोडा पण युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.